उद्या 15 ऑगस्ट आहे। खरं तर विद्यार्थ्यांना 15 ऑगस्ट पूर्वी शालेय गणवेश मिळणं अपेक्षित होतं। नांदेड जिल्ह्यातील तब्बल 1,88,005 विद्यार्थी गणवेशापासून वंचित आहेत। मी आता अर्धापूर तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेत आहे। आपण जर बघितलं तर हे सगळे विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळतात। त्यांच्या हातात नवे शूज नवे सॉक्स आहेत, मात्र अद्यापही त्यांना गणवेश मिळाला नाही। उद्या झेंडावंदनाला कसं यायचं हा प्रश्न त्यांच्या समोर आहे। आपण त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधूया। बघा, काय नाव आहे, कोणत्या वर्गात आहे, नवीन गणवेश मिळाला? नवी गणवेश नाही मिळाला, 8व्या वर्गात आहो। घरच्यांना विचारलो, मला कपडे भेटणार नाहीत। घरचे म्हणले 500 रुपयात बहिणीला घ्यावं की तुला घ्यावं। तर मग सरला बोललो, सर म्हणले शाळेत भेटणार नाहीत। मग घरला गेलो, तर मग घरच्याला विचारलो, तर घरचे म्हणले 500 रुपयात तुला घ्यावं की कुणाला घ्यावं। मग उद्यासाठी मागल्या वर्षीचे ते पण लांडे व्हायले, तर अजून तिथं ठिगळं, इथं पाठीवर पोटीवर हातावर म्हणजे कोटं पण ठिगळं, म्हणजे पॅन्टला ठिगळं, कोटं पण ठिगळं, कोटं इथं उसवलेला तिथं उसवलेला फाटलेला असंच कोटं बी। मग ते असंच उद्या घालून जायचं। यांनी जे ते आपली व्यथा सांगितली, गेल्या वर्षी ड्रेस फाटलेत असे म्हणत। बघा, काय नाव आहे, कोणत्या वर्गात आहे, ड्रेस मिळाला नाही? माझं नाव शैलेश अरविंद कांबळे, मला ड्रेस मिळाला नाही। मी 8व्या वर्गात आहे। माझे पप्पा मिस्त्री काम करतात 200 रुपये रोजाने, आणि आई 100 रुपये रोजाने कामाला जाते। घरच्याला म्हणलो मला 15 ऑगस्ट आहे, स्वातंत्र्य दिन आहे, मला ड्रेस घ्या मला। तर आई म्हणाली, अरे आपल्याला तर दोघाला 300 रुपये येतात, पप्पाला आणि मला, तर तुला घ्यावं की 2 बहिणीला घ्यावं, तर पैसे येत नाहीत। शूज मिळाला? शूज मिळाला, सॉक्स मिळाले। उद्या कोणता ड्रेस घालणार? उद्या गेल्या वर्षीचा ड्रेस फाटका आहे, ते लांडा पण होत आहे, गेल्या वर्षीचाच घालणार। बघा, काय नाव आहे, कोणत्या वर्गात आहे, आणि ड्रेस मिळाला का? नाही मिळाला। माझे नाव राजेश विजय नरवाडे आहे, 8वा वर्ग आहे। आम्हाला ड्रेस मिळाला नाही, शूज मिळाला, सॉक्स मिळाले, पण ड्रेस नाही मिळाला। घरच्याला विचारलो, ड्रेस घेऊन देता का? तर घरचे नाही म्हणले, 200 रुपयामध्ये काय येईल बा? सरला विचारलो, सर म्हणले भेटत नाही। मला वडील बी नाही, तर वडील काम करतात तिकडं, वडील असले घेत होते, पण वडीलच नाही, तर काय करावं, पैसेच नाही, तर जवळ घ्यायला पैसे नाही। तर आणि ते गेल्या वर्षीचा ड्रेस घालावा लागला। आता फाटका तुटका फिटका खराब आहे, उंदराने चावलेला फाडलेला, ड्रेसच नाही आमच्याजवळ। तू आईला काय बोलला ड्रेस बाबत? आईला म्हणलो, शाळेमध्ये ड्रेस भेटणार नाही, ड्रेस घेऊन देता का? आई काय म्हणली? आई म्हणली, पैसे नाही तर 200 रुपयामध्ये तुला काय घेऊन द्यावं बाळा, त्या बहिणीला काय घेऊन द्यावं? हे विद्यार्थी होते, याचे डोळे पाणावले, त्याला वडील नाहीत। मला काय नाव आहे, ड्रेस भेटला? माझं नाव रुमान शेखनार। मला ड्रेस नाही भेटला, बूट भेटला आणि सॉक्स भेटले नाही। तर आम्हाला फाटके तुटके भेटणार आहे, फाटके टूटके पहनना पडेंगे। और आम्हाला आपल्यासोबत आणखी काही विद्यार्थी आहेत। मला काय नाव आहे, ड्रेस भेटला का? साहेबराव शिलोंडे। आम्हाला पहिलं गेल्या वर्षी शूज बूट सॉक्स कपडे मिळले होते, पण ह्या वर्षी नाही मिळाले। खाली शूज आणि बूट मिळाले। ते सर म्हणले ह्या वर्षी मिळणार नाही कपडे। तर घरच्याला मी विचारलं, ह्या वर्षी मी कपडे मिळणार नाहीत। घरचे म्हणले 500 रुपयामध्ये काय करावं, पहिलेच रिंग झालेलं आहे म्हणले घरी, काय करावं म्हणले। हे सगळे विद्यार्थी होते, त्यांनी आपल्या व्यथा सांगितल्या। खरं तर 15 ऑगस्ट पूर्वी त्यांना ड्रेस मिळणं अपेक्षित होतं, मात्र अद्यापर्यंत राज्य शासनाने जिल्हा स्तरावर ड्रेसचा पुरवठा केला नाही, कपड्याचा पुरवठा केला नाही। त्यामुळे जे ते यांचा उद्या झेंडावंदन आहे ते जुन्या ड्रेस होणार आहेत। आता तरी या लेकरांची व्यथा ऐकून सरकार यांना तात्काळ कपडा उपलब्ध करून देणार का, ड्रेस उपलब्ध करून देणार का, हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ज्ञानेश्वर लोंढे, TVN मराठी, अर्धापूर, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।